टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी। हिंदू तसेच सनातनी धर्मातील सर्वात पवित्र पर्व म्हणजे देवादिदेव महादेव तथा माता पार्वती यांचे विवाह बंधन सोहळा अर्थात महाशिवरात्री। त्याच अनुषंगाने महाशिवरात्री निमित्त गत अनेक वर्षांपासून अंबरनाथ पूर्वेकडील नामांकित सुप्रसिद्ध अशा श्रीराम रेसिडेन्सी गृहसंकुलातील कार्यकारिणी सभासद तथा सदस्यांच्या माध्यमातून अंबरनाथ शहरातील अस्मितेचे प्रतीक असणाऱ्या तब्बल 965 वर्ष जुन्या हेमाडपंथी पांडवकालीन अशा प्राचीन शिव मंदिरात भगवान शिवशंभूच्या दर्शनासाठी येणाऱ्या हजारो भाविकांसाठी उपवासाचे पदार्थ तसेच पिण्याच्या पाण्याचे वाटप आदी कार्यक्रमांचे सातत्यपूर्ण स्वरूपात आयोजन करण्यात येत असून त्याच अनुषंगाने 30 परंपरा अखंडित राखत यावर्षी देखील अंबरनाथ पूर्वेकडील श्रीराम रेसिडेन्सी गृहसंकुलातील कार्यकारिणी सदस्य तथा सभासदांच्या माध्यमातून अंबरनाथ पूर्वेकडील प्राचीन शिव मंदिरांतर्गत दर्शनासाठी येणाऱ्या हजारो शिवभक्तांना उपवासाचे फराळाचे पदार्थ तसेच पाणी वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। अंबरनाथ पूर्वेकडील सुप्रसिद्ध नामांकित अशा श्रीराम रेसिडेन्सी गृहसंकुलाचे चेअरमन दिवाकर कांचन तसेच सचिव माधुरी मोरे, अंबरनाथ व्यापारी संघाचे रूपसिंग धल, नवलमल जहा, रामधानी यादव, किरकिरे, मनोज मोरे, संतोष सोनवणे, श्रीराम नारखेडे, पवार मॅडम, चौधरी, सावंत अशा व इतर अनेक कार्यकारिणी सदस्यांच्या माध्यमातून अंबरनाथ प्राचीन शिव मंदिरांतर्गत अमरेश्वर महादेवाचे दर्शन घेणाऱ्या हजारो शिवभक्तांना उपवासाचे पदार्थ तसेच पिण्याच्या पाण्याचे वाटप करण्यात आले। तसेच सदर प्रसंगी श्रीराम रेसिडेन्सी गृहसंकुलातर्फे सदर कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लावणाऱ्या भाजपचे ज्येष्ठ नेते तथा राज्य परिषद सदस्य गुलाबराव करंजोळे पाटील, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, माजी नगरसेवक ॲडव्होकेट निखिल वाळेकर, भारतीय जनता पक्षाचे माजी शहराध्यक्ष सर्जेराव माहूरकर, विद्यमान नगरसेवक निखिल सुनील चौधरी, अंबरनाथ व्यापारी संघाचे अध्यक्ष कांचीबाई धन, उद्योजक तथा समाजसेवक गुणवंत खरोदिया, रोटरी क्लबचे विक्रमसिंग राठोड अशा इतर अनेक मान्यवरांचा शाल तसेच पुष्पगुच्छ देत विशेष सन्मान करण्यात आला। उपस्थित सर्वच मान्यवरांनी श्रीराम रेसिडेन्सी आयोजित सरस्वती उपक्रम आयोजनाबाबत संपूर्ण श्रीराम रेसिडेन्सीच्या कमिटी मेंबर तथा सदस्यांचे विशेष कौतुक केले। तसेच गत अनेक वर्षांपासून श्रीराम रेसिडेन्सीच्या माध्यमातून असे इतर अनेक हाती घेण्यात आलेले सामाजिक उपक्रम भविष्यात देखील सातत्यपूर्ण स्वरूपात असेच राबवण्यात येतील असा विश्वास देखील यावेळी श्रीराम रेसिडेन्सीचे चेअरमन दिवाकर कांचन तसेच सचिव माधुरी मोरे तथा अंबरनाथ व्यापारी संघाचे रूपसिंग धल यांनी व्यक्त केला। तसेच श्रीराम रेसिडेन्सी या गृहसंकुलाच्या माध्यमातून सर्वच अंबरनाथकरांना महाशिवरात्रीच्या मंगलमय पर्वाच्या शुभेच्छा देताना भगवान शिवशंभो सर्वांच्याच मनातील आशा, आकांक्षा, अपेक्षा, इच्छा, मनोकामना पूर्ण करो अशा सदिच्छा देखील यावेळेस श्रीराम रेसिडेन्सीच्या सर्वच कमिटी मेंबर तथा सदस्यांनी व्यक्त केल्या। तसेच हिंदू तसेच सनातनी धर्मातील सर्वात पवित्र पर्व अशा महाशिवरात्री निमित्त श्रीराम रेसिडेन्सीचे चेअरमन दिवाकर कांचन, सचिव माधुरी मोरे तसेच कार्यकारिणी सदस्य रूपसिंग धल, नवलमल जहा, रामधानी यादव, किरकिरे, मनोज मोरे, संतोष सोनवणे, श्रीराम नारखेडे, पवार मॅडम, चौधरी, सावंत अशा व इतर अनेक कमिटी मेंबर तथा सदस्यांच्या माध्यमातून भगवान शिवशंकराच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात आले। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टाइम्स न्यूज। हर हर श्रीराम रेसिडेन्सीतर्फे दरवर्षी महाशिवरात्रीला हे कलिंगड वाचक असा कार्यक्रम आम्ही शिवभक्तांसाठी करतो आणि यावर्षी जवळजवळ 3,500 भक्तांनी